त्याचं कारण आहे की आज अण्णांचा सहवासला बाबा गुढीपाडव्याच्या दिवशी, आणि मला तुझ्या प्रामाणिकपणावरती इतका विश्वास आहे की कारण तू प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या बरोबर आलास, आणि प्रतिकूल परिस्थितीत जी माणसं दुरावतात, काही क्षण सांगण्यासारखे नसतात, परंतु तशा काळामध्ये तू त्या दिवसापासून आतापर्यंत राहिलास. त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की आपत्काल परकीय जारी, धीरज धर्म मित्र अरुणाई. वाईट काळामध्ये किंवा कसोटीच्या काळामध्ये खरे मित्र, खरे साथीदार कळतात, आणि ते तू कमावलेस. निश्चित सर्व शक्तीने मी तुझ्या पाठीशी अशी आज निश्चित तुला ग्वाही देतो. तुझ्या सुखदुःखामध्ये निश्चित असेल. आणि तू जो उद्योग उभा केलास, जगामध्ये जीडीपीला सगळ्यात जास्त गती देणारा हा उद्योग आहे. कारण आज भारतामध्ये पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी 11 लाख कोटीचं बजेट आहे. तुझ्या ह्या व्यवसायामध्ये 5 ते 6 कोटी लोकांची उपजीविका चालते. एवढ्या मोठ्या विश्वात तू आलास, त्याच्यामुळे तुझं मनपूर्वक अभिनंदन. कधी काळी हातोडा चालवला असशील, मनाने आम्हाला सांगावं असं वाटेल की हातोडा चालवणारा एक पोरगा आज एका मोठ्या स्टोन क्रशरचा, सँडस्टोनचा मालक झालाय. ही उदाहरणं समाजामध्ये गेली पाहिजेत. मला बरं झालं तू परमिट रूमच्या ह्याच्यातून बाहेर निघालास. अण्णा आणि मी दोघंही खुश झालो. आमचा तो पिंड नाही, आम्ही त्याच्यापासून दूर आहेत, म्हणून आमचा आलेख कधी खाली जात नाही. आमचा आलेख आम्ही स्थिर ठेवू. बीड जिल्हा ज्या पद्धतीनं पुढे जातोय, बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल तर बीड जिल्ह्यातला दृष्टिकोन चांगला करण्यासाठी असे उद्योग तिथे झाले पाहिजे. त्याचं कारण आहे माननीय प्रधानमंत्री आणि आपण जगामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधेचा एक भाग म्हणून पीएम गतिशक्ती जी योजना आहे, त्या अंतर्गत 28 ते 30 किलोमीटर रोड बनले जातात. हे जगात नंबर 1 ला आपण आलोय, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि त्याचा एक भाग म्हणून तुम्ही काम करताय. हा उद्योग नाहीये. आज स्वरूप जरी बदललं असेल, कैलास लेणी असू द्यात किंवा पाषाणामध्ये अनेक कोरलेले उद्योग, मंदिरं असू द्यात, लेण्या असू द्यात, ह्या सगळ्या गोष्टी हाच पहिल्या काळामध्ये छन्नी आणि हातोड्याने केलं गेलं. आज आधुनिक स्वरूपामध्ये देशाची सेवा करण्यासाठी गरीब लोकांचं पीएम आवास योजनेचं घर उभं होत असताना त्याची भावना त्याच्यामध्ये असते की हे घर चांगलं झालं पाहिजे, आणि त्या प्रत्येक घराच्या भिंती त्याला बोलत असतात, आणि ते भिंती बोलण्याचं काम तुझ्या खडीमध्ये आणि तुझ्या वाळूमधून केलं जात आहे. त्यामुळं हा व्यवसाय देखील सत्सद्विवेक बुद्धी ठेवून कर. निसर्गाची हानी न होता. आता काही दिवसामध्ये या धंद्यांवरती थोडे रिस्ट्रिक्शन्स वाढणार आहे. त्याचं कारण आहे ज्या पद्धतीने शहरी भागामध्ये याचं पोल्युशन होतं, 2.5 m पर्यंत जातं ते, त्यामुळं त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स वाढलेत. त्यामुळे स्वीडन झालं, नॉर्वे झालं आणि जर्मनी या देशामध्ये आधुनिक पद्धतीचे नवीन प्लांट आलेत की ते पूर्णतः बंद ह्याच्यामध्ये असतात, आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी वॉटर फॉग चालवला जातो, पोल्युशन पूर्ण कंट्रोल होतं. माझी विनंती, त्याला यायला किती दिवस लागतील माहित नाही, पण या ठिकाणी अण्णांची माझी नजर गेल्याच्या नंतर लक्षात आलं की या ठिकाणी वृक्षारोपण नाही. तुला हे पोल्युशन थांबवायचं असेल तर वेगळे खर्च करायची गरज नाही. आजूबाजूला पिंपळाचे, पुन्हा वटवृक्ष असलेल्या आपल्या कडुनिंबाचे आणि वडाचे, हे 3 झाडं लावलेस तर हे पोल्युशन 100% थांबतं. म्हणून निसर्गाचा मान राखत स्टोन क्रशर चालव. देव तुला काही कमी पडू देणार नाही अशी प्रार्थना करतो. बालाजीचं नाव दिलेस, बालाजी कर्ज कुणाचं ठेवत नाही, स्वतः कर्जात राहून. त्या पद्धतीनं तुझ्या ह्या व्यवसायाला मनपूर्वक शुभेच्छा. आणखीन वाढत जा. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहेत. धन्यवाद.